जागतिक पर्यावरण दिनानिमित्त ठाणे महानगरपालिकेच्या वतीने पातलीपाडा येथील जैवविविधता उद्यान येथे सुमारे 200 बांबू रोपांचं वृक्षारोपण करण्यात आलं। या उपक्रमाचं उद्घाटन महापालिका आयुक्त सौरभ राव यांच्या हस्ते झाले। यावेळी उपायुक्त मधुकर बोडके, मुख्य पर्यावरण अधिकारी मनीषा प्रधान, वरिष्ठ उद्यान अधीक्षक केदार पाटील यांच्यासह महापालिकेचे कर्मचारी उपस्थित होते। यावेळी आयुक्त सौरभ राव यांनी बुधाज बेली बांबू या वैशिष्ट्यपूर्ण प्रजातीचे रोप लावून वृक्षारोपण मोहिमेची सुरुवात केली। आकर्षक खोड आणि पर्यावरणपूरक गुणधर्मामुळे ही बांबूची प्रजाती विशेष मानली जाते। जलद वाढ, कार्बन शोषण क्षमता आणि हिरवळीच्या क्षेत्रवृद्धीत योगदान यामुळे पर्यावरण संवर्धनासाठी तिचे महत्त्व अधोरेखित होते। ठाणे महानगरपालिकेने 2026-27 या वर्षासाठी 1 लाख वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट निश्चित केलं असून शहरातील मोकळ्या जागा, उद्याने, रस्त्यालगतचे परिसर, शासकीय संस्था आणि नागरिकांच्या सहभागातून हे उद्दिष्ट पूर्ण करण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला आहे। या उपक्रमाअंतर्गत जैवविविधता उद्यानामध्ये एकूण 8 विविध प्रजातींची 200 बांबू रोपं लावण्यात आलेली आहेत। कार्यक्रमादरम्यान आयुक्तांनी महापालिकेद्वारे विकसित करण्यात आलेल्या सेंद्रिय शेती प्रकल्पालाही भेट दिली आहे। नागरिकांसाठी खुले असलेल्या प्रकल्पामध्ये पालेभाज्या, फळभाज्या, कंदवर्गीय पिके, विविध फळभाज्यांची झाडांची लागवड करण्यात आलेली आहे। येथे उत्पादित होणाऱ्या भाज्यांचे वृक्षप्रेमी अनाथ आश्रमांना विनामूल्य वितरण करण्यात येणार आहे। तसेच नागरिकांना सेंद्रिय शेती, बीज संवर्धन, कंपोस्ट निर्मिती आणि नैसर्गिक शेती पद्धतीबाबत मार्गदर्शन दिलं जातंय। या कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी उद्यान अधीक्षक केदार पाटील यांनी विशेष पुढाकार घेतलाय। ठाणे महानगरपालिका पर्यावरण संवर्धन, जैवविविधता संरक्षण आणि नागरिकांमध्ये पर्यावरणविषयी जनजागृती निर्माण करण्यासाठी सातत्याने विविध उपक्रम राबवत असल्याचं यावेळी त्यांनी सांगितले।